नमस्कार. आज आपण गोमुखासनचा प्रॅक्टिस करूया. मी आता दंडासनमध्ये बसलेला आहे. ओके, स्लोली काय करायचंय, तुमचं लेफ्ट लेग खाली घ्या, हिप्सचं खाली घेतला, त्यानंतर राईट लेग वरून स्लोली ह्या बाजूला ठेवायचे आहे. ह्या पोझिशनमध्ये या. पहिल्यांदा तुमचं गुडघ्यांवर गुडघे येऊ दे, हात पायाचं पोझिशन असं घ्यायचे, पाठ कंबर संपूर्ण सरळ ठेवायचे. जो पाय खाली आहे ना तोच हात आपण इथं खाली घ्यायचे, जो पाय वरती आहे तो हात वरती घ्यायचे. दोन्ही हात एकमेकांना टच करायचा प्रयत्न करायचा आहे. एल्बो स्ट्रेट, पाठ कंबर सरळ. 30 सेकंदांपासून 3 मिनिटापर्यंत सुद्धा तुम्ही ह्या आसनांमध्ये होल्ड करू शकताय. चेहऱ्यावर स्माइल असू दे. ज्ञानात्मक आसन असल्यामुळे तुम्ही डोळे सुद्धा बंद करू शकताय. स्लोली हात बाजूला घ्या, पाय सरळ. आता पाय आपण बदलून घेऊया. आता राईट लेग खाली घ्यायचे, लेफ्ट लेग वरती घ्यायचे, पाठ कंबर सरळ. ओके, सेम पोझिशन करा. जो पाय खाली आहे तो हात खाली येऊ दे, जो पाय वर आहे तो हात वर येऊ दे. एल्बो स्ट्रेट, पाठ कंबर सरळ, दृष्टी समोर असू दे. स्लोली हात बाजूला घ्या. धन्यवाद. नमस्कार. आता मी गोमुखासन तुम्हाला जस्ट करून दाखवलं आणि आता गोमुखासनचा आपल्या शरीर आणि मनावर होणारा फायदा आपण थोडक्यात बघूया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला गोमाता म्हटलेलं आहे. आपलं शांती, सौंदर्य, समृद्धतेचं प्रतीक म्हणजे गाई आहे. त्यासाठी तरी गाईला खूप महत्त्व दिलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. जेव्हा आपण गोमुख आसन ग्रहित करतो त्यावेळी गाईचा जो थंड गुण आहे तो एक सुंदर रूप आहे आणि शांती समाधान आहे आपल्यामध्ये येते, असं एक संस्कृत भाषेमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा आपण दररोज गोमुख आसनमध्ये होल्ड केल्यामुळे त्याचे इफेक्ट काय होते, दररोज तुम्ही गोमुखासन केल्यामुळे काय होते, फर्स्ट अपॉन तुमचा हात ज्यावेळी वरच्या दिशेने केला जातो ना, लंग्सचं कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या फुफ्फुसांमध्ये करोड रंध्र आहे. आता धावपळीच्या जीवनांमध्ये श्वास घेण्यासाठी सुद्धा कोणाकडे वेळ नाही असं लोक बोली भाषेमध्ये म्हणतात. जेव्हा तुम्ही हे आसन करताय ते सर्व रंध्र खुले होण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा भाग ठरतो. आपल्या चेहऱ्यावरचं सौंदर्य खुलायला लागतो रोज आपण हे आसन केल्यामुळे. आणि जेव्हा आपण दोन्ही पाय फोल्ड करतो ह्याच्यामध्ये गुडघ्यासाठी तरी खूप महत्त्वाचं आहे. तुमचं थाईज आणि संपूर्ण पायासाठी गोमुख आसन सर्वात श्रेष्ठ आसन म्हटलेलं आहे. तर आणि आसन तर एकदम सोपे आहे. सुरुवातीला तुम्ही एक टॉवेलच्या मदत घेऊन सुरुवात करा. पहिल्यांदा आपला हात टेकलाच पाहिजे असं नाही, सातत्यानं प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचा हात खूप छान रीतीने नंतर टेकते. आणि सर्वात महत्त्वाचं आपलं शांती समाधानासोबतच आपलं संपूर्ण हेल्थसाठी गोमुख आसन खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.